नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या तासिकेमध्ये आपण अल्पाधिकार या बाजाराच्या प्रकाराविषयी जाणून घेणार आहोत. आपण स्पर्धेनुसार बाजाराच्या विविध प्रकारांचा आढावा घेत आहोत. यापूर्वी आपण मक्तेदारीचा आढावा घेतला होता आणि आजच्या तासिकेमध्ये आपण आज अल्पाधिकार या बाजाराचा अभ्यास करणार आहोत. तर ओलिगोपॉली याला मराठीमध्ये अल्पाधिकार असं म्हटलं जातं. तर ओलिगोपॉली हा जो इंग्रजी शब्द आहे, हा इंग्रजी शब्द ओलिगो आणि पॉली या दोन ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे ओलिगोपॉली या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती आपल्याला या दोन ग्रीक शब्दामध्ये पाहायला मिळते. आता ओलिगो या शब्दाचा अर्थ काही किंवा अल्प असा होतो, तर पॉली या शब्दाचा अर्थ विक्रेते असा होतो. म्हणजे स्पर्धेच्या या बाजाराच्या प्रकारामध्ये अल्प विक्रेत्यांमध्ये स्पर्धा असते. बाजाराच्या या प्रकाराला अल्पाधिकार असं म्हणायचं. या संदर्भामध्ये आपण अल्पाधिकार बाजाराची आणखीन एक व्याख्या पाहूया. बघा, अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. आता बघा, या ठिकाणी दोन वस्तूच्या उत्पादनाचा उल्लेख आला, दोन प्रकाराचा उल्लेख आला. एक म्हणजे एकजिन्सी आणि दुसरं म्हणजे विभेदित. तर एकजिन्सी वस्तू म्हणजे एकसारख्या वस्तू आणि विभेदित वस्तू म्हणजे की ज्या वस्तूमध्ये काही ना काही फरक आहे, म्हणजे ज्या सारख्या नाहीत अशा वस्तूंना विभेदित वस्तू असं म्हणतात. तर एकजिन्सी वस्तूचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला पोलाद आणि ॲल्युमिनियम उद्योगामध्ये जे पोलाद आणि ॲल्युमिनियमचं उत्पादन होतं त्या संदर्भामध्ये द्यावं लागेल. याच्यामध्ये एकजिन्सीपणा आपल्याला दिसून येतो. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर मी आपल्याला पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भामध्ये देतो. बघा, पेट्रोल आणि डिझेल HP हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड या कंपनीचं मिळतं आणि दुसरं इंडियन ऑइल कंपनीचं मिळतं. बघा, या दोन्ही HP आणि इंडियन ऑइल कंपनीचं पेट्रोल किंवा डिझेल घेतलं तर त्यामध्ये आपल्याला एकजिन्सीपणा जाणवेल. यानंतर विभेदित वस्तूचं उदाहरण द्यायचं झालं तर मी आपल्याला शीतपेय कंपनीनं निर्माण केलेल्या उत्पादनाचं उदाहरण देऊ इच्छितो. बघा, शीतपेय निर्माण करणाऱ्या अनेक कंपनी आहे. त्याच्यामध्ये पेप्सी कोला आहे, थम्सअप आहे, लिम्का आहे, मिरिंडा आहे, 7up आहे. अशा कितीतरी शीतपेय निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. आता याच्यामध्ये एक सारखेपणा आहे का नाही? प्रत्येक या शीतपेयामध्ये चवीच्या बाबतीमध्ये तर वेगळेपणा दिसून येतो किंवा त्यांच्या पॅकिंगच्या बाबतीमध्ये वेगळेपणा दिसून येतो. काही ना काही बाबतीमध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये वेगळेपणा जाणवतो आणि म्हणून त्या विभेदित अशा स्वरूपाच्या वस्तू आहेत. तर अशा दोन्ही वस्तूंचं उत्पादन अल्पाधिकार बाजाराच्या या प्रकारामध्ये केला जातो. काही मर्यादित उत्पादक किंवा विक्रेत्यांमध्ये आपल्याला या बाजारामध्ये स्पर्धा दिसून येते. तर अल्पाधिकार बाजार आपल्याला नीटसा समजावा आणि म्हणून त्याच्या वैशिष्ट्यांवर सुद्धा आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत. तर आपण अल्पाधिकार बाजाराच्या विविध वैशिष्ट्यांचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत. स्क्रीनवर ज्या ज्या मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत ते सगळे मुद्दे या ठिकाणी आपल्याला दिसत असतील. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य म्हणजे अमर्यादित ग्राहक व मर्यादित विक्रेते. तर या अल्पाधिकार या बाजाराच्या प्रकारामध्ये
ग्राहकांची संख्या ही अमर्यादित असते आणि विक्रेत्यांची संख्या मात्र ही मर्यादित असते. काही मोजकेच विक्रेते या बाजारपेठेमध्ये असतात आणि मोजके अशा पद्धतीनं उत्पादक किंवा विक्रेते या बाजारपेठेमध्ये असल्यामुळं त्यांचं वस्तूच्या पुरवठ्यावर, किमतीवर, उत्पादनाच्या एकंदर प्रणालीवर हे पूर्णतः नियंत्रण असतं आणि या स्पर्धेमध्ये काही मोजक्या उद्योग संस्थेचं बाजारपेठेवर ते वर्चस्व निर्माण झालेलं असतं. तर अशा वैशिष्ट्यांनी युक्त अशा पद्धतीचं हा बाजार असतो. या बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य हे या पद्धतीनं आपल्याला नमूद करता येईल. या संदर्भामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर मी आपल्याला मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीचं देऊ इच्छितो. आता बघा, आपल्या इथं मोबाईल सेवा पुरवणाऱ्या काही मोजक्याच कंपन्या आहेत. त्यामध्ये आपल्याला जिओ, आयडिया, एअरटेल, वोडाफोन आणि त्याचबरोबर BSNL कंपनीचं आपल्याला उदाहरण देता येईल. तर अशा स्वरूपाच्या या काही मोजक्या कंपन्या या क्षेत्रामध्ये आहेत. आता बघा, या मोजक्या जरी कंपन्या असल्या तरी यापैकी जिओ आणि एअरटेल या कंपन्यांचा फार मोठा हिस्सा, म्हणजे या दोन कंपन्यांच्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणावरती विक्री होतो. मार्केटचा फार मोठा भाग या दोन कंपन्यांनी कॅप्चर केलेला आहे. अशा पद्धतीनं अमर्यादित ग्राहक आणि मर्यादित विक्रेते हे अल्पाधिकार या प्रकाराच्या बाजारामध्ये अस्तित्वात असतात. यानंतर या स्पर्धेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे परस्परावलंबन. आता बघा, या स्पर्धेच्या बाजारामध्ये मुळातच अल्प विक्रेते असतात आणि त्यामुळं एका उद्योग संस्थेनं त्याच्या वस्तूच्या किमतीच्या बाबतीमध्ये, गुणवत्ता किंवा दर्जेच्या बाबतीत किंवा उत्पादनाच्या बाबतीमध्ये काही बदल केले असतील तर याचा परिणाम इतर उद्योग संस्थांवरती होतो आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ते सुद्धा अशा स्वरूपाचे बदल करतात. तर म्हणजे अशा स्वरूपाचं या स्पर्धेमध्ये उद्योग संस्थांमध्ये आपल्याला परस्परावलंबन पाहायला मिळतं. या संदर्भामध्ये मी आपल्याला एक उदाहरण देतो. समजा टूथपेस्ट निर्मिती करणाऱ्या एखाद्या कंपनीनं की आम्ही आमच्या टूथपेस्टमध्ये मिठाचा वापर करतो, हम नमक का इस्तेमाल कर रहे हैं असं सांगून जर त्याच्यामध्ये बदल केला तर काय होईल की पारंपरिक पद्धतीनं टूथपेस्टचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा ग्राहक या अशा स्वरूपाचं नवीन काहीतरी बदल केलेल्या या टूथपेस्टकडं या ग्राहकांचा ओढा वाढेल आणि त्यामुळं बाकीच्या कंपन्या सुद्धा काय करतील, एखादी दुसरी उद्योग संस्था काय म्हणेल किंवा आम्ही आमच्या टूथपेस्टच्या निर्मितीमध्ये लवंग तेलाचा वापर करतो. मग तिसरी काय म्हणेल की आम्ही आमच्या टूथपेस्टमध्ये लिंबाचा वापर करत आहोत, कडुलिंब दातासाठी चांगलं असतं त्याचा उपयोग, हम नीम का इस्तेमाल कर रहे असं ते सांगतील. तर बघा, एका कंपनीनं त्याच्या वस्तूच्या गुणवत्तेमध्ये बदल केल्यामुळं, फरक केल्यामुळं इतर कंपन्यांनी अशा स्वरूपाचे बदल केलेले आहेत. तर असा प्रकार या ठिकाणी या बाजारामध्ये आपल्याला आढळून येतो. अर्थात उद्योग संस्थांमध्ये परस्परावलंबन आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर एक तिसरं वैशिष्ट्य म्हणजे जाहिरात. बघा, मोजक्या उद्योग संस्था असल्या तरी त्यांच्यामध्ये स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये आपल्याच वस्तूची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये झाली पाहिजे, आपल्याला अधिकाधिक बाजारपेठापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. याच्यासाठी
या बाजाराच्या प्रकारामधल्या उद्योग संस्था जाहिरात या माध्यमाचा उपयोग करतात आणि या जाहिरातीच्या माध्यमातून आपलीच वस्तू इतर उत्पादकांपेक्षा कशी श्रेष्ठ आहेत हे फार परिणामकारक पद्धतीनं, आक्रमक पद्धतीनं आणि आकर्षक पद्धतीनं ग्राहकांच्या मनावर बिंबवतात. या स्पर्धेच्या बाजाराच्या प्रकारामध्ये जाहिरातीवरती मोठ्या प्रमाणावरती खर्च केला जातो. तर अशा पद्धतीनं हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला नमूद करता येईल. चौथं वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशावर निर्बंध. आता बघा, याच्या पूर्वी आपण पूर्ण स्पर्धा बाजाराचा प्रकार अभ्यासलेला होता. त्यामध्ये आपण असा अभ्यासलेला आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही उद्योग संस्थेला स्वातंत्र्य असतं. कुठलीही उद्योग संस्था केव्हाही बाजारपेठेमध्ये येऊ शकते आणि नको वाटेल त्यावेळेस ते जाऊ शकते. म्हणजे आगमन आणि निगमनाचं पूर्ण स्वातंत्र्य पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमधील उद्योग संस्थेला असतं. या स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये निगमनाचं स्वातंत्र्य आहे, मात्र आगमनाचं स्वातंत्र्य नाही. याच्यासाठी वेगवेगळे निर्बंध इतर कंपन्या येऊ नये म्हणून घातले जातात. आता उदाहरणामध्ये सरकारी परवाना, पेटंट आहे, पेटंट आणि त्याच्या पुढचं अडथळा म्हणजे या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करावी लागते आणि जे प्रस्थापित उद्योग संस्था आहे त्यांची बाजारावरती एक पद्धतीची मक्तेदारीच निर्माण झालेली असते आणि त्यामुळं इतर नवीन उद्योग संस्था या ठिकाणी प्रवेश करू नये म्हणून या नवीन कंपन्यांच्या संदर्भामध्ये अनेक अडथळे या स्वरूपामध्ये निर्माण केले जातात. अनेक अडथळ्यांचा सामना या नवीन उद्योग संस्थांना करावा लागतो. तर या स्पर्धेमध्ये प्रवेश करणं हे नवीन उद्योग संस्थांना सहजासहजी शक्य नाही. त्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचे विविध निर्बंध हे घातले जातात. यानंतरचा पाचवा मुद्दा म्हणजे समानतेचा अभाव. बाजाराच्या या प्रकारामध्ये काही उद्योग संस्था या आकाराने फार मोठ्या असतात तर काही उद्योग संस्था या आकाराने या लहान असतात. आता या उद्योग संस्था म्हणजे मुळामध्ये या स्पर्धेमध्ये मोजक्या उद्योग संस्थांचं अस्तित्व असतं आणि त्यापैकी मोजक्या उद्योग संस्थांमध्ये काही ज्या मोठ्या उद्योग संस्था आहेत त्या उद्योग संस्थांचा एकंदर बाजारपेठेतील व्यापाराचा वाटा हा सर्वाधिक असतो. आता उदाहरणामध्ये भारतामध्ये मोबाईलच्या सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यापैकी जिओ, आयडिया आणि एअरटेल या आघाडीच्या 3 प्रमुख कंपन्या आहेत. तर यांचा एकंदर बाजारपेठेमधला हिस्सा हा जवळपास 85% घरामध्ये आहे आणि मग राहिलेल्या 15% इतर 5-6 कंपन्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. तर या पद्धतीच्या बाजाराच्या प्रकारामध्ये मोठ्या उद्योग संस्था ज्या आहेत त्या मोजक्याच असतात परंतु त्यांचा एकंदर बाजारपेठेमधील टर्नओव्हरचा वाटा हा सर्वाधिक असतो. तर अशा पद्धतीनं या स्पर्धेच्या बाजाराच्या प्रकारामध्ये उद्योग संस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला असमानता दिसून येते. यानंतर शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे अनिश्चितता. तर बघा, या स्पर्धेतील या प्रकारच्या अल्पाधिकार या प्रकारच्या बाजारामध्ये उद्योग संस्था आपल्या
प्रतिस्पर्धी उद्योग संस्थेच्या बाबतीमध्ये कधी सहकार्याची भूमिका घेतात तर कधी संघर्षाची भूमिका घेतात. ज्या ठिकाणी सहकार्य केल्यामुळे त्यांना फायदा होत असेल त्या ठिकाणी या उद्योग संस्था एकमेकांना सहकार्य करतात आणि जेव्हा तोटा होत असेल त्या ठिकाणी आपलाच फायदा व्हावा यासाठी संघर्षाची सुद्धा भूमिका घेतात. तर या उद्योग संस्थेमध्ये नेमके केव्हा सहकार्य आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही आणि त्यामुळं या संदर्भामध्ये उद्योग संस्थेच्या वर्तनाच्या बाबतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती अनिश्चितता दिसून येते. हे या बाजारपेठेचं खास अशा स्वरूपाचं वैशिष्ट्य आपल्याला नमूद करावं लागेल. तर बघा, काही वर्षाखाली जिओ या मोबाईल पुरवणाऱ्या कंपन्यांनी बाजारपेठेवरती आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आपल्या ग्राहकांना कमी पैशामध्ये डाटा देणं, कॉलिंगच्या सुविधा देणं अशा अनेक सुविधा दिलेल्या होत्या आणि त्या सुविधांमुळं अल्पावधीमध्ये बाजारपेठेवरती जिओचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं होतं आणि त्यामुळे जिओला तोंड देण्यासाठी आयडिया, वोडाफोन आणि इतर काही कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी जिओला तोंड देण्याचा, त्यांच्याशी टक्कर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा, जिओच्या विरोधामध्ये हे 1-2 कंपन्या ज्या एकत्र आल्या त्या भविष्यामध्ये त्याच्यापैकी एखाद्या कंपनीला काहीतरी प्रलोभन देऊन जिओ हे आपल्या बाजूला वळवू शकतं. तर हे कधी ह्या उद्योग संस्था एकमेकाला सहकार्य करतील आणि कधी एकमेकाच्या विरोधामध्ये संघर्ष करतील हे सांगता येत नाही. याच्या बाबतीमध्ये अनिश्चितता असते आणि त्यामुळं अनिश्चितता हे या बाजारपेठेचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला नमूद करावे लागेल. तर अशा पद्धतीनं अल्पाधिकार हा बाजाराचा प्रकार आणि त्याची वैशिष्ट्य आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहेत.